हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथे हा प्रिन्स कट ब्लाउज आहे। तर मागे हुकांचा आहे तो। तर त्याची कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे बघा अस्तर घेतलेला आहे आणि ते या पद्धतीने ठेवायचं आहे। म्हणजे आपला बघा मागचा जो पार्ट असतो तर तो ओपन असतो, त्यासाठी मी खुली बाजू येते समोर ठेवली आहे। आता इथे सर्वात पहिले बघा कापड जे आहे ते इथं खालीवर आहे, त्यासाठी इथं 1/2 इंचावरती टीप टाकून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला पाठीमागे हुक आहे त्यासाठी पण मार्जिन पाहिजे, त्यासाठी इथं मी 1/2 इंचावरती लाईन ओढून घेतलेली आहे। तर या पद्धतीने लाईन ओढायची। त्याच्यानंतर बघा आपल्याला आता इथं ब्लाऊजची उंची असेल तेवढं टाकायचं आहे। तर इथं मी 14.5 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे, तर ती इथं टाकते 14.5 इंच। त्याच्यानंतर 5.5 इंच इथं शोल्डर घ्यायचा आहे, तर तुम्ही इथं 5 इंच सुद्धा घेऊ शकता। आता इथं बघा ते सुद्धा मी व्यवस्थित चेक केलं आणि लाईन आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता बघा जिथे शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथून खाली मी 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। म्हणजे आपण शोल्डर सुद्धा 5.5 घेतला आणि मुंडा सुद्धा 5.5 घेतलेला आहे। तर तुम्ही इथं 6 इंच सुद्धा घेऊ शकता। तर कस्टमर जे आहे त्यांची साईज म्हणजे तब्येत थोडी कमी होती, त्यासाठी मी 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। आता छातीचा चौथा भाग टाकायचा 8.5 इंच आणि मार्जिन इथे बघा मी 1.5 इंच घेतलेला आहे। तर तुम्हाला जर मार्जिन जास्त हवी असेल तर तुम्ही इथे 2 इंच मार्जिन ॲड करू शकता। आता इथे बघा 8.5 इंच आणि 1.5 इंच मिळून इथे 10 इंच आपली इथं छातीची घडी झाली। तर इथं खाली सुद्धा बघा कमरेच्या साईडला 10 इंचावरती मार्किंग करायची आणि दोघं पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। आता इथे बघा आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे त्याचा इथं आकार द्यायचा आहे, तर तो 1.5 इंचावरती द्यायचा या पद्धतीने बघा। आता इथे बघा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या पद्धतीने जेवढा मुंडा घेतला असेल त्याचे निम्मे करायचं आणि एक पॉईंट काढायचा, त्याचा सेंटर काढायचा आणि सिंपल असा बघा जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने। आता आपण कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला हा पार्ट ठेवून पुढच्या भागाची कटिंग करायला सोपं जाईल। तर सर्वात पहिले बघा इथे शोल्डरचं कटिंग करायचं। त्याच्यानंतर बघा इथं मुंड्याचं आकार जो दिलेला आहे तर तो आहे तसा इथं कटिंग करायचा आहे या पद्धतीने। तर बघा इथे आपण पाठीमागचा पार्ट कटिंग केला। त्याच्यानंतर बघा आपला पुढचा जो पार्ट असतो तर तो बंद बाजू म्हणजे बंद असतो तो, त्यासाठी इथे बघा बंद बाजू आहे त्या साईडला मी पुढचा पार्ट कटिंग करणार आहे। तर त्यासाठी आता इथे मागे हुकासाठी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे, म्हणजे लाईन आखलेली आहे तिथूनच हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा कापड। तर बघू शकता या पद्धतीने ठेवला मी। तर त्याच्यानंतर बघा पहिली स्टेप म्हणजे आपली जसं आहे तसं पहिले मार्किंग करायची। तर आता पाठीमागचा जो पार्ट आपण कटिंग केलेला आहे तर तो जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे सर्वात पहिले। तर पहा इथं मी व्यवस्थित असं आखून घेते, म्हणजे आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायला सोपं जाईल। आता इथे बघा आखून घेतलं। त्याच्यानंतर बघा आपली दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला इथं मुंडा आहे तो व्यवस्थित आखायचा आहे, कारण आपल्याला पुढच्या भागासाठी मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर त्यासाठी बघा इथं 5.5 इंच मुंडा मोजून घेतला। त्याच्यानंतर व्यवस्थित चेक करायचं आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता इथं बघा 1 इंचावरती पुढच्या जो मुंड्याचा आकार आहे तो द्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित असा इथं शेप द्यायचा आहे। आता पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला क्रॉस मारायचं, म्हणजे कटिंग करताना आपलं लक्षात राहतं। आता इथं बघा जसं तसं आपण पाठीमागचा पार्ट आखलेला होता 14.5 इंच, तर आता 14.5 मध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच उंची वाढवायची असते त्यासाठी। तर बघा इथं खालच्या साईडला 1-1 इंचावरती या पद्धतीने लाईन आखून घ्यायच्या, म्हणजे आपला 1 इंच पुढचा जो पार्ट आहे तर तो एक्स्ट्रा वाढेल इथं। तर बघू शकता इथं या पद्धतीने 1 इंच एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आणि लाईन आखून घ्यायची आहे इथं बघा। तर मी या पद्धतीने लाईन आखून घेतली। आता इथं आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर त्यासाठी बघा गळारुंदी जी आहे तर ती इथं 2.5 इंच घ्यायची। तर या पद्धतीने 2.5 इंच। आता 7 इंच मी पुढचा जो गळा आहे तो घेणार आहे, तर त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड केलं, म्हणजे 7.5 इंच। तर या पद्धतीने बघा 7.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे, म्हणजे डीप नेक आहे तो। पुढे 2.5 इंच पुढे सुद्धा या पद्धतीने गळारुंदी घ्यायची
आणि लाईन आखून घ्यायची आहे बघा, म्हणजे बॉक्स तयार करायचा गळ्यासाठी। तर बघू शकता या पद्धतीने। आणि खालून बघा मी 2 इंचावरती मार्किंग केली आहे। तुम्ही 1.5 इंचावरती करायची, तुम्हाला गळा जेवढा डीपमध्ये हवा असेल तेवढा, आणि किंचित थोडंसं 1/2 इंच बाहेर काढलेला आहे आकार। आणि या पद्धतीने बघा पुढचा जो गळा आहे तो आपला डिझायनर इथं तयार होईल या पद्धतीने। आणि घालून सुद्धा एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतो तो। आता बघा वरून आपल्याला इथं जो टक्स असतो पुढचा टक्स, तर तो उभा टक्ससाठी मार्किंग करायची आहे 11 इंचवरती। आता आडवा टक्स आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे। खाली सुद्धा आपण मोजून घेऊया आणि लाईन आखून घ्यायची या पद्धतीने। आता बघा इथे जिथं आपण उभा टक्सची मार्किंग केलेली आहे तिथून या साईडने आडव्या बाजूला मी बघा आडवा मार्किंग 2 इंच घेतलं आणि त्याच्यावरती सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे। आता फिटिंगमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे खाली कमरेच्या साईडला, आणि मुंड्याकडे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायची आहे। आता इथं बघा फिटिंगच्या साईडने या पद्धतीने एक लाईन आखून घेऊया। आता इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आपण काढलेला होता तर त्याची मार्किंग वरती आहे आणि खाली आपण पुढच्या भागासाठी 1 इंच वाढवलेला आहे। आता बघा उभा टक्स 11 इंच, आडवा टक्स 4 इंच, खाली अजून 2 इंच वाढवलं आणि या पद्धतीने आपण जी मार्किंग केलेली आहे ती इथं आहे। आता सिंपल असा आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे। तर बघा इथं व्यवस्थितपणे असा आकार द्यायचा आणि हे बघा इथं थोडासा असा कर्व आकार द्यायचा आहे। तर जे आपण इथं पोर्शन घेतलेलं आहे वाढवलेलं, तर आता बघा तर पाठीमागच्या पार्टची आपण मार्किंग केलेली आहे तर ती इथं बघा या पद्धतीने एक्स्ट्रा वाढवायचं आहे, म्हणजे आपलं जे आपण इथं तिरकस लाईन आखते तर पुढच्या भागामध्ये तेवढं आपलं इथं वाढणार आहे, कारण आपलं शिवण्यामध्ये जातं ते त्यासाठी। आता इथे बघा एवढं मार्किंग झालेलं आहे आपलं। आता कटिंग पाहूया आपण। तर सर्वात पहिले बघा इथं जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे बघा। तर व्यवस्थित जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। आता इथे बघा फिटिंगच्या साईडने जी एक्स्ट्रा मार्किंग केलेली होती आपण ती कटिंग करायची आहे। तर इथे बघा पाठीमागचा जो आपण इथं मार्किंग केली होती पाठीमागच्या भागाची तिथपर्यंत आखलेलं आहे। आणि हे बघा फिटिंगमध्ये दोघं पार्ट आपल्यासोबत सारखे यावे यासाठी या पद्धतीने कटिंग करायची आहे। आता पुढचा भाग जेवढा कटिंग केला एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढं मी इथे कटिंग करते, जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने। तर पहा इथं तर खाली एवढा पार्ट जो आहे तो आपला कटिंगमध्ये झालेला आहे। आता इथे बघा व्यवस्थित आपण आखून घेऊया, म्हणजे आखलेलं आहे ते कटिंग करून घेऊया। तर हे बघा हा जो आपण पोर्शन कटिंग करतो आहे तर तेवढा आपला ब्लाऊजला पफ राहणार आहे, तर त्यासाठी आहे बघा। तर साईजनुसार ते लहान मोठं माप आहे ते घेता येतं। तर खूप मस्त डिझायनर ब्लाऊज आहे। या ब्लाऊजची तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता इथे बघा बाहीची कटिंग करणार आहोत आपण, तर त्यासाठी इथं अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं। तर या पद्धतीने बघा 4 पदरी घडी घालायची आहे कापडाची। आता इथे बघा छातीची घडी आपण 10 इंच घेतली होती, तर -1 इंच करायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 9 इंच इथं आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे। 10 मधून 1 मायनस करायचं, 9 इंच घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची। आता बाही लांबीमध्ये बघा 3.5 इंचाची बाही होती तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 4.5 इंच घ्यायचं इथं। दोघं साईडने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने बॉक्स तयार करायचा इथं। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। आता इथं बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। तर बघा इथं व्यवस्थित इथं 2.5 इंच घ्यायचं, आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं। तर तुमची जर 4.5ची म्हणजे 3.5ची बाही असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करायचं आहे। आता लहान साईज आहे त्यासाठी बघा 1.5 इंचावरती आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहे या पद्धतीने। पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं, पुढचे 2 आहे त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे। या पद्धतीने बघा आता सिंपल असा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। तर बघा 34 साईजचा हा ब्लाऊज आहे आणि त्याची इथं आपण बाही कटिंग करतोय। तर खूप सोपी पद्धत आहे बघा बाही कटिंगची। आता 6 इंच इथं दंडघेर आहे त्यांचं, तर मी इथं 2 इंच मार्जिन घेते। तर या पद्धतीने बघा आता जेवढी बाही इथं आहे तेवढी जरी तुम्ही घेतली तरी चालेल, पण इथं दंडघेर मोजून मी इथं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिले बघा वरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो पहिले कट करायचा आहे आपल्याला। आता बाहीला ओपन करायचं आणि त्याच्यानंतर इथं पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे
तर तो इथं कटिंग करायचा आहे। तर बघा किती सोपी पद्धत आहे बाही कटिंगची। तर बघू शकता इथं बाहीची कटिंगसुद्धा झाली आहे। आता इथं बघा आपल्याला पॅटर्न ठेवायचा आहे ब्लाऊज पीसवरती, अस्तरचं कापड आहे ते, आणि कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं बघा हा ब्लाऊज पीस खूप सुंदर दिलेला आहे। तर त्याची सरळ बाजू आणि उलटी बाजू चेक करून घ्यायची कापडाची, जो मेन कापड असतो त्याचा, आणि त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित घडी घालून ठेवायचं आहे। तर इथं बघा आता सर्वात पहिले आपण बाहीची कटिंग करणार आहोत, कारण बाकीचे पार्ट कटिंग करायला आपल्याला सोपं जाईल त्यासाठी। तर ब्लाऊज पीसला बघा डिझाईन दिलेली असते, तर ती व्यवस्थित चेक करायची, म्हणजे त्याची डिझाईन जी आहे ती कशी दिलेली आहे, तर त्याच्यावरती ब्लाऊज कटिंग करायचं आहे व्यवस्थित। आता इथं बघा व्यवस्थित आपण बाहीची कटिंग करणार आहोत पहिले। तर इथं जॉईंट द्यावं लागणार आहे बाहीला, तर मी इथे सर्वात पहिले कटिंग करून घेते त्याची बघा। आता इथं बघा कापड परत व्यवस्थित करायचा। तर बघू शकता इथे या पद्धतीने व्यवस्थित कापड करून घेतला। आता बंद बाजू बघा माझ्या साईडने ठेवलेली आहे मी, तर या बाजूला आपल्याला व्यवस्थित असे पॅटर्न ठेवायचे आता। तर बंद बाजूकडे आपल्याला जो पुढच्या भागाची आपण कटिंग केलेली आहे, पुढचा गळा होता, तर तो पार्ट ठेवायचा आहे। हे नेहमी लक्षात ठेवायचं पाठीमागचा, इथं तुम्ही ब्लाऊज जर शिवत असाल तर पुढचा बघा इथं पुढचा जो भागाचा गळा घेतलेला आहे, तर तुम्ही जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा पॅटर्न वापरू शकता इथं। आता बघा पुढचा पार्ट कटिंग करून घेतला। आता प्रिन्सेसची जी कटोरी होती तर ती मी या पद्धतीने ठेवलेली आहे। आता या पद्धतीने बघा सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आणि व्यवस्थितपणे इथं कटिंग करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा। या ब्लाऊजची तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तरीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।